हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज तुम्हाला स्पेशली आमच्या भागात स्पेशल असलेली अशी एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जे की बहुतेक जणांना म्हणजे या पंढरपूरच्या बाहेर किंवा जे ज्या दुसऱ्या जिल्ह्यात वगैरे किंवा दुसऱ्या तालुक्यात राहत असतील तर त्यांना ही रेसिपी माहितीही नसेल किंवा असेल त्यांच्याकडे, पण कदाचित नाव वेगळं असू शकतं. पण आमच्या भागात बाजार आमटी म्हणून प्रसिद्ध आहे. आणि बाजार आमटी म्हणजे नक्की आहे तरी काय, तर व्हेजिटेरियन लोकांसाठी नॉनव्हेज सारखाच असणारा पण व्हेज असा खूप छान पर्याय आहे. तर ह्याच्यामध्ये ना आपण सगळ्या प्रकारच्या डाळी ज्या असतात आपल्याकडे, सगळ्या प्रकारच्या म्हणजे त्याच्यामध्ये तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ आणि चणा डाळ, तर अशा हरभरा डाळ, तर अशा डाळी मिक्स करून ह्याच्यापासून ना एक आमटी बनवली जाते आणि त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या मसाल्यांचा वापर केला जातो. आणि ह्याची टेस्ट अशी स्पेशल टेस्ट येते की म्हणजे नवीन लोकांना कळतच नाही नक्की हे काय आहे ते. आणि ही आमटी खाल्ल्यानंतर तुम्ही एक वेळ नॉनव्हेजची टेस्टसुद्धा विसरून जाल, अशा पद्धतीची टेस्ट याची लागते. खूप छान अशी टेस्टी अशी होते. पण ही आमटी बनवण्यासाठी ना एक म्हणजे ही आमटी थोडक्या प्रमाणात किंवा आपण म्हणजे कमी प्रमाणात 4 लोकांसाठी वगैरे बनवली तर त्याची टेस्ट एवढी छान येत नाही आणि परफेक्ट जी टेस्ट असते बाजार आमटीची तर ती येत नाही. त्याच्यामुळे ना ही भरपूर अशा मोठ्या प्रमाणात बनवली तरच याची टेस्ट आहे ती खूप छान येते. म्हणून आम्ही मैत्रिणी मिळून काय करतो की एक 6-7 जणी वगैरे, तर मिक्स मिळून असं भरपूर म्हणजे मसाला वगैरे किंवा जे काही डाळी वगैरे लागतात तर ते प्रत्येकाने आणायचं आपल्या आपल्या ह्याच्यानुसार की कोणाकडे काय उपलब्ध आहे, कोणाकडे काय उपलब्ध आहे. आणि जे काही मसाले वगैरे भरपूर लागतात याला तर ते विकत आणतो आणि त्याचं म्हणजे कॉन्ट्रीब्युशन काढून ते मसाले वगैरे आम्ही विकत आणतो. आणि अशा पद्धतीने भरपूर अशी जवळपास 20-30 लिटर वगैरे अशी आम्ही बाजार आमटी मिळून बनवतो आणि सगळ्यांनी मिळून घेऊन जातात वाटून आपल्याला जितकी लागते तितकी. आणि अशा पद्धतीने केल्यामुळे ती भाजी जी आहे ती टेस्टी लागते. तर ते आम्ही कशा पद्धतीने करतो आणि बाजार आमटीची रेसिपी हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला तर मग आपण जाऊयात. तर अशा पद्धतीने ते तयारी चालू आहे. कांदा, टोमॅटो वगैरे कापून घेतलेला आहे आणि ते छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाकून छान असं लालसर असं भाजून घ्यायचं आहे. तर कुकरमध्ये डाळसुद्धा शिजवून घेतलेली आहे. लसूण अद्रकची पेस्ट. शेफ स्वाती मॅडम. तर ह्या ज्या ताई आहेत ना यांना ही रेसिपी अगदी छान अशी येते आणि म्हणून ह्या बनवत असतात. आणि आम्ही सगळेजण मिळून यांना हेल्प करत असतो बनवण्यासाठी, तयारी वगैरे करण्यासाठी. आणि मग मेन रोल तर यांचाच असतो. त्याच्यानंतर आपण बघूया याच्यासाठी मसाले कोणते कोणते वापरले जातात. गोडा मसाला, लाल मिरची पावडर, टेस्टिंग पावडर, कांदा लसूण मसाला, किचन किंग मसाला, हा काय गरम मसाला, सुहाना सांबर मसाला, धणे पावडर, शाही गरम मसाला, घरकुल मसाला आणि मटन मसाला, कसुरी मेथी आणि हे आपला घरातला काळा मसाला. त्याच्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट आणि हे आहे खोबरं बारीक वाटलेलं, तीळ आहेत आणि कांदा भाजून कांद्याची पेस्ट आहे आणि टोमॅटोची पेस्ट आणि कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पेस्ट. आणि ह्या आपल्या डाळी शिजवून घेतलेल्या सगळ्या मिक्स अशा. आणि चवीनुसार मीठ. अशा पद्धतीने चुलीवरती 1 किलो तेल आहे हे. वाटत नाही एवढ्या मोठ्या पातेल्यात. आणि आता तुम्ही पाहिलंच आहे तयारी काय काय करून घेतलेली आहे आणि मसाले कोणते कोणते किंवा काय काय साहित्य वगैरे लागणार आहे, तर त्याची सर्व प्रकारची तयारी आम्ही करून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीनं आम्ही चुलीवरती बनवत असतो, कारण टेस्टसुद्धा खूप छान लागते. आणि असं भरपूर प्रमाणात बनवायचे असल्यामुळे ते चुलीवर होते सुद्धा पटकन. गॅसवरती आपल्या घरगुती शेगडीवरती खूप जास्त वेळ लागू शकतो आणि
मेन म्हणजे चव आहे. तर आता इथे चुलीवरती पातेल्यामध्ये पहिला तेल गरम करून घेतलं. अगदी अख्खं एक तेलाचं पॅकेट ह्याच्यामध्ये ओतलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलंच आहे जिरं वगैरे फोडणीला टाकलेलं आहे, कढीपत्ता टाकलेला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी कच्च्याच होत्या, त्यामुळे त्याला छान असं आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. आणि बाकी आपण तर कांदा, टोमॅटो, खोबरं वगैरे हे तर सगळं भाजून बारीक केलेलं आहे. तर तरीसुद्धा ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये परतवायचंच आहे. पण ज्या कच्च्या गोष्टी असतात त्या थोड्या चांगल्या पद्धतीने परतवल्या पाहिजे. ज्या भाजलेल्या असतात त्या थोड्याशा कमी आपण तेलामध्ये तळल्या किंवा भाजल्या तरी चालू शकतं. तर मग आता हे अद्रक लसूणची पेस्ट जी आहे ती छान अशी भाजून घेतल्यानंतर मग याच्यामध्ये कांदा पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि आता ते सुद्धा छान परतवून घ्यायचं आहे. तर भाजीमध्ये किंवा कोणत्याही पदार्थामध्ये मेन गोष्ट तर काय असते, योग्य असं प्रमाण आणि तुमची करतानाची योग्य पद्धत. तर योग्य पद्धत म्हणजे तरी काय, तर आपण केलेल्या वस्तू सगळ्या व्यवस्थित छान भाजून देणं किंवा योग्य प्रमाणात त्यांना भाजून घेणं किंवा योग्य प्रमाणात शिजवून देणं आणि टाकण्याचं जे मटेरियलचं जे प्रमाण असतं तर ते योग्य झाले की आपला पदार्थ जो आहे तो छान असा नक्कीच जमून येतो. आणि तशाच पद्धतीची ही बाजार आमटीची रेसिपी ह्या ताईंना खूप छान पद्धतीने असे जमवून आलेली आहे. आणि थोडाफार प्रत्येकाच्या हाताचा गुणसुद्धा असतोच म्हणा. तर अशा पद्धतीने हे मसाले जे आहेत ते सगळे असे कट करून एकत्र करून घेतो, म्हणजे ते पटकन आपल्याला त्याच्यामध्ये टाकता येतात म्हणून. आणि ह्या मॅडम आहेत त्या म्हणत होत्या की मला व्हिडिओमध्ये घेऊ नका. तर सगळ्यांचं तेच आहे की मला व्हिडिओमध्ये घेऊ नका. तर अशा पद्धतीने मग हे सगळे मसाले वगैरे कट करून घेतलेले आहेत छान असे. आणि मग ते मसाले पूर्णपणे त्याच्यामध्ये आपल्याला जे काही आपण कांदा, टोमॅटो वगैरे, लसूण अद्रकची पेस्ट छान अशी परतून झाली की मग त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व मसाले पण तेलामध्ये छान असे परतवून घ्यायचे आहेत. तर बाजार आमटीमध्ये तुम्ही बघू शकता एवढ्या प्रकारचे मसाले वापरले जातात. म्हणून तर ते म्हणतात ना, जगभरातले मसाले असा प्रकार झाला आहे हा, की इतके सगळे मसाले वापरल्यानंतर भाजीची टेस्ट तर छान होणारच आहे. आणि एवढे सगळे मसाले वापरून सुद्धा ह्याच्यामध्ये ना घरचा घरगुती काळा मसालासुद्धा वापरला जातो तिखटपणासाठी वगैरे. आणि ह्याची मेन गोष्ट आहे, तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितली त्याप्रमाणे तिथं ह्या ताईसुद्धा तेच बोलत होत्या की थोड्या प्रमाणात भाजी बनवली की ती टेस्ट येतच नाही. तुम्ही हे सगळे साहित्य वापरून बघा किंवा कशीही करा, तर थोडक्या प्रमाणात घरामध्ये बनवली की ही टेस्ट येतच नाही. ह्या ताईसुद्धा स्वतः तेच सांगत होत्या की मी सुद्धा घरामध्ये बऱ्याचदा बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण नाही टेस्ट येत ती. त्याच्यामुळे तर मग आम्ही हा मैत्रिणी मिळून सगळ्या हा अट्टहास करतो की आपण सगळेजण एकत्र मिळून खाऊया. म्हणजे एक आपण मिळून एकत्र वेळ पण घालवता येतो तेवढाच थोडासा. अशा पद्धतीने गप्पा टप्पा मारत आम्ही छानपैकी अशी म्हणजे टेस्ट तशी होत नाही ना, सेम एक्झॅक्टली जशी बाजार आमटीची असते तशी. खोबरं आहे ना. आणि आता याच्यामध्ये ना खोबरं जे वाटलेलं होतं भाजून वगैरे तर ते टाकलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपलं सगळ्यात अगोदर लसूण अद्रक, नंतर कांदा, टोमॅटो हे सगळं मसाला जे आहे ते, नंतर आता खोबरं टाकलं, तिळाचं कूट वगैरे टाकलं आणि हे सगळा मसाला जो आहे तो छान असा एकदम भाजून घेतलेला आहे. आणि मग हा मसाला छानपैकी भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये आता हे कसुरी मेथी टाकलेली आहे. त्याच्यानंतर आता जे काही आपण सगळे ड्राय मसाले कट करून घेतले होते तर हे जे आहे ते टेस्टिंग पावडर टाकलेली आहे. तर ही सगळ्यात मेन गोष्ट होती त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग आता हे सगळे ड्राय मसाले जे आहेत तर ते टाकून घेतलेले आहेत छान असे. मग हे सुद्धा परतवून घ्यायचे.
तर टेस्टिंग पावडर जी आहे ती त्याचा ना वापर खूप कमी करावा लागतो, पण टेस्टमध्ये खूप वेगळा असा बदल त्याच्यामुळे होतो. तर ती मिळते आपल्याला कोणत्याही शॉपमध्ये, किराणा शॉपमध्ये टेस्टिंग पावडर म्हटलं की. आणि त्याच्यानंतर मग हा घरचा काळा मसाला जो आहे तो टाकलेला आहे, कारण आपण जे काही मसाले वापरलेले असतात त्याच्यामध्ये जास्त तिखटपणाचं प्रमाण कमी असतं, म्हणजे टेस्टसाठी जास्त करून मसाले असतात. तरीसुद्धा लाल लाल मिरची पावडर वगैरे त्याची टेस्ट असतेच, पण आता भाजी भरपूर जास्त प्रमाणात बनवायची असल्यामुळे त्याच्यामध्ये वरतून घरचा काळा मसालासुद्धा टाकलेला आहे. आणि मग त्याच्यानंतर जे आहे ते आपल्या सगळ्या डाळी ज्या आहेत ते शिजवून टाकलेल्या त्या घेतल्या, छानपैकी हलवून घेतलं. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला वरतून जितकं पाहिजे तितकं आता पाणी टाकायचं आहे आपल्याला, किती घट्ट पातळ वगैरे ठेवायचे. तर ही आमटी बऱ्यापैकी पातळच असते, कारण ती आपण भाकरीसोबत चुरून खायची असते, त्याच्यामुळं बऱ्यापैकी पातळ असते आणि पातळच छान लागते ती. तर पाणी जे ओतलेलं आहे इथं ते सगळं पाणी जे आहे ते गरम करून ओतलेलं आहे. आणि मग जितकं पाणी पाहिजे तितकं पाणी टाकल्याच्या नंतर छान अशी याला झाकण लावून उकळी येऊ द्यायची आणि छान असं उकळून द्यायचं शांतपणे. आणि तुम्ही बघू शकता इथे कसला सुंदर कलर आलेला आहे भाजीला, केवढी तर्री आलेली आहे. आणि वास तर अगदी म्हणजे पूर्ण कॉलनीमध्ये वास सुटलेला असतो. आणि त्याच्यानंतर मग इथे सगळे जमलेले आहेत हे आता घेऊन जाण्यासाठी आमटी. आणि ही बाजार आमटी, ही आमची शेफ कशी वाटणी करते बघा आता. तर अशा पद्धतीची होती आमची सर्व मैत्रिणींची मिळून बाजार आमटीची पार्टी. तर मैत्रिणी ज्या आहेत ते सगळ्या व्हिडिओमध्ये यायला नको म्हणतात, त्यामुळं सगळ्या काही व्हिडिओमध्ये दिसलेल्या नाही आहेत. तर कसा वाटली बाजार आमटीची रेसिपी आणि बाजार आमटी आणि आमची बाजार आमटीची पार्टी आणि हा व्हिडिओसुद्धा हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर का आवडत असेल तर म्हणजे आमटी वगैरे असा प्रकार खायला आवडत असेल तर नक्की ही आमटी एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी आहे. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि बाय बाय.